हॅलो हाय नमस्कार, मी श्वेता एका नवीन कोऱ्या ट्रॅव्हल ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करते. फ्रायडेचा दिवसभराचा ऑफिस उरकून घरी येऊन अवघ्या 2 तासात पॅकिंग आणि घरावरून आम्ही निघालो पुणे स्टेशनकडे. रात्री 1 वाजताची दादर पॉंडिचेरी एक्सप्रेस पकडून आम्ही निघालो आमचं नेक्स्ट डेस्टिनेशन एक्सप्लोर करायला. आणि आता तोपर्यंत तुम्हाला कळालंच असेल की ते डेस्टिनेशन म्हणजे आहे पॉंडिचेरी. हा प्लॅन खूप ऐनवेळी ठरलेला होता, त्यामुळे फ्लाईट तिकीट प्रचंड महाग होत्या. म्हटलं चला यावेळी ट्रेनने जाऊया. लहानपणी ट्रेनची वाटणारी भीती आता एक्साइटमेंटने रिप्लेस झाली आहे. फ्लाईटचा प्रवास मला आवडतोच, पण ट्रेन मधल्या प्रवासाची मजा काही वेगळीच असते. खिडकीतून दिसणारी वेगवेगळी गावं, राज्यांना जोडणारी रेल्वे आणि प्रवासात हळूहळू पुढे सरकणारा वेळ, हे सगळं मला प्रचंड आवडतं. आणि त्यातल्या त्यात पुस्तक सोबत असेल तर मग विचारायलाच नको. तुम्हाला कशाने प्रवास करायला आवडतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. ट्रेन, बस की फ्लाईट असो. अशा प्रकारे थोडंसं बोर होत पण बराचसा वेळ एकमेकांसोबत गप्पा मारत आम्ही फायनली 30 तासांचा रेल्वे प्रवास करून पोहोचलो होतो पॉंडिचेरीला. स्टेशनवर उतरल्यावर आधी स्कूटी रेंटनी घेतला, त्यानंतर बॅग्स रिक्षामध्ये टाकून हॉटेलला चेक इन केलं. रूमवर येऊन फ्रेश झालो आणि मग पडलो बाहेर भटकायला. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की पॉंडिचेरीला बघण्यासारखं काही नाहीये, पण मला वाटतं प्रत्येक ठिकाण हे फक्त टुरिस्ट स्पॉट मुळेच नाही, तर काही जागा त्यांच्या शांततेमुळे, स्लो लाईफ मुळे आणि तिथल्या वाईब मुळे लक्षात राहतात. अशाच काही शांत, सुंदर आणि स्लो लाईफ जगायला भाग पाडणाऱ्या अनुभवांची शिदोरी बांधण्यासाठी मी आणि अजिंक्य निघालो आहोत पॉंडिचेरी एक्सप्लोर करायला. आणि जर तुम्हाला आमचा हा जर्नी बघायचा असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.